माणूस कितीही बलवान असला, शूर असला, सामर्थ्यवान असला, टॅलेंटेड असला, हुशार असला, श्रीमंत असला, तरी सुद्धा एक ना एक दिवस त्या व्यक्तीला त्या विधात्यासमोर लोटांगण घालावं लागते. त्या व्यक्तीमधील अहंकार, त्या व्यक्तीमधील स्वार्थीपणा, त्या व्यक्तीमध्ये असलेला प्राईड हे अग्नीप्रमाणे परमेश्वर भस्म करत असतो. आणि जणू काही परमेश्वर त्या अहंकारी व्यक्तीला सांगत असतो की या जगामध्ये जे काही सर्व काळ आणि शेवटपर्यंत टिकणारं असते ते म्हणजे सौंदर्य नाही, ते म्हणजे हुशारकी नाही, ते म्हणजे टॅलेंट्स नाही, ते म्हणजे शक्ती नाही, तर केवळ आणि केवळ परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे सत्य आहे, हेच टिकणार असते. आणि म्हणूनच या जगामध्ये अनेक अशी उदाहरणे आहेत, अनेक असे व्यक्ती होऊन गेलेले आहेत जे स्वतःला श्रेष्ठ समजत होते, किंबहुना परमेश्वरापासूनही श्रेष्ठ समजत होते. परमेश्वराला चॅलेंज देण्यासाठी ते पुढे सरसावले होते, परंतु त्यांचा न्यायनाट झालेला आहे. परमेश्वरासमोर तो कोसळून पडलेले आहेत. विधात्यासमोर त्यांनी हात जोडलेले आहेत, त्यांनी गुडघे टेकलेले आहेत. आणि आज देवळमाता अशा एका व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे, जी व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजत होती, हुशार समजत होती, शिकलेली समजत होती, बुद्धिमान समजत होती, सामर्थ्यवान समजत होती, सर्व काही त्याच्या हातात आहे असं त्याला वाटत होतं. परंतु अचानक असा दिवस येतो की ती व्यक्ती पूर्णपणे कोसळून पडते, पूर्णपणे परमेश्वराला नतमस्तक होते, लहान मुलाप्रमाणे परमेश्वरासमोर लोटांगण घालते आणि आपलं सर्वस्व परमेश्वरासाठी अर्पण करते. जे परमेश्वर आहे, सत्य आहे, त्या सत्याला ती व्यक्ती स्वीकारते. कोण होती ती व्यक्ती? ती व्यक्ती म्हणजेच संत पौल. जो सौल होता, त्या सौलाचा जो पौल झाला, त्याची आठवण देऊळमाता आपल्या सर्वांना आज करून देत आहे. म्हणजेच देऊळमाता संत पौलाचं नूतनीकरण, जीवनाचं कायापलट या दिवसाची, या क्षणाची आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे. जो सौल, तो अति भयंकर होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, परमेश्वराच्या मागे जाणाऱ्या, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा तो शिरच्छेद करत होता. हातात तलवार घेऊन तो ख्रिस्ती लोकांचा छळ करून परमेश्वराच्या मागे जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं होतं. पण अचानक घोड्यावरून जात असताना परमेश्वराच्या सामर्थ्यापुढे त्याचं सामर्थ्य कमी पडते. परमेश्वराच्या सामर्थ्यासमोर तो दुर्बल होतो, तो कोसळून जातो. एवढा कोसळून जातो की तो पूर्णपणे आंधळा होतो, त्याला काहीच समजत नाही. आणि त्याला घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या एका व्यक्तीची त्याला गरज भासते. जी व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजत होती, बलवान समजत होती, आज ती व्यक्ती रस्त्यावरून चालू शकत नाही, चाचपडत चालवावं लागते, 2 दिवस अंधारात राहते आणि त्या व्यक्तीचा कायापालट होतो. परमेश्वर त्या व्यक्तीला त्याच्या अहंकारातून खाली पाडतो. परमेश्वर त्या व्यक्तीला त्याच्या प्राईड वरून खाली पाडतो. परमेश्वर त्या व्यक्तीला हुशारकी वरून खाली पाडतो व त्याला सांगू देतो की या जगामध्ये कुठल्याही व्यक्ती परमेश्वरापासून श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि मग सौलाला सर्व काही समजते आणि सौल आपल्यामधील अहंकार सोडून देतो, आपल्यामधील प्राईड सोडून देतो आणि परमेश्वराला आपलं संपूर्ण जीवन नतमस्तक करतो, संपूर्ण जीवन समर्पित करतो. आणि त्या सौलाचा पौल झाल्यानंतर पौल ख्रिस्तासाठी जणू काही झपाडलेला असतो, ख्रिस्तासाठी पूर्णपणे कार्य करतो. आणि त्याच्यानंतर पौलाचा परत कधीच सॉल्व होत नाही. पौल आपल्या जुन्या मार्गाकडे कधीच मार्गक्रमण करत नाही. जो नवीन मार्ग त्याने स्वीकारलेला होता, ज्या ख्रिस्ताला त्याने स्वीकारलेलं होतं, त्या ख्रिस्ताचा तो पाठलाग करतो. आज पौलाचं नूतनीकरण या दिवसाची आपण आठवण करीत असताना परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये कायापालट करतो, आपल्या जीवनाचं बदल होतो, तेव्हा कधी कधी आपण आपल्या जुन्या स्वभावाकडे परत फिरत असतो, जुन्या खड्ड्यामध्ये आपण परत पडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सौलाचं जीवन आपल्यासमोर उदाहरण आहे. सौलाचं पौल झालं तर पौल परत सौल होत नाही, म्हणजे पौल परत एकदा आपल्या जुन्या मार्गाकडे मागे फिरून बघत नाही, तर तो ख्रिस्ताकडे तोड लावून बघतो, ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करतो. आपल्यासाठी संत पौल एक सुंदर उदाहरण ठेवत आहे की आपण आपल्यामधील हुशारकी, प्राईड, अहंकार
सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपला अहंकार नक्की आपल्याला खाली पाडत असतो. आपला अहंकार आपल्याला परमेश्वरापासून दूर जात असतो आणि त्यामुळे आपण आपलं जीवन पूर्णपणे परमेश्वराच्या हातामध्ये नतमस्तक समर्पित केलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे परमेश्वर सांगतो की प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल, आणि म्हणून आपण कितीही मोठे असले तरी परमेश्वरासमोर आपण छोटेच आहोत आणि परमेश्वरासमोर आपण काहीच नाही. आज संत पौलाचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये घेऊया. पौलाप्रमाणे जीवनामध्ये कायापालट आणण्याचा प्रयत्न करूया. मागे मिळून न पाहता पुढे जो ख्रिस्त आहे, ज्याने मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा आपण प्रयत्न करूया. आमेन.